भाग 2 प्रकरण 1 प्रारंभिक यात कलम 1 मध्ये 3 गोष्टी सांगितल्या आहेत. त्यामध्ये संक्षिप्त नाव सांगितलं आहे, प्रारंभ सांगितला आहे आणि प्रयुक्ती पण सांगितली आहे. म्हणजेच या कायद्याचे नाव काय असेल, याचा प्रारंभ केव्हा असेल आणि प्रयुक्ती म्हणजे हा कायदा कोणाकोणाला लागू असेल. तसेच यात 6 उपभाग सुद्धा आहेत. पहिल्या उपभागात या अधिनियमास काय म्हणून बोलवले पाहिजे, म्हणजे याला भारतीय न्याय संहिता 2023 असे म्हणावे असे सांगितले आहे. उपभाग 2 मध्ये हा अधिनियम केंद्र सरकारने राजपत्रातील अधिसूचनेद्वारे नियम करील अशा दिनांकास म्हणजे 1 जुलै 2024 पासून अंमलात येत आहे. तसेच यात निरनिराळ्या तरतुदीसाठी निरनिराळे दिनांक ठरवले आहेत. उपभाग 3 मध्ये हा अधिनियम नेमका कोणाकोणावर लागेल, म्हणजे हा प्रत्येक व्यक्तीस जी या संहितेच्या तरतुदीच्या विरोधी असेल. नागरिक प्रत्येक कृतीबद्दल किंवा मग अकृतीबद्दल या संहितेखाली शिक्षेस पात्र होईल, अन्यथा होणार नाही, असे उपभाग 3 मध्ये सांगितले आहे. उपभाग 4 मध्ये भारताबाहेर केलेल्या अपराधाबद्दल, त्यावेळी भारतात अंमलात असलेल्या कायद्यान्वये न्याय चौकशी केली जाण्यास पात्र असलेला व्यक्ती, मग तिने भारताबाहेर केलेले कोणत्याही कृतीबद्दल जणू काही कृती भारतातच केली होती असे समजून कारवाई केली जाईल. म्हणजे जर का व्यक्ती ही भारताबाहेर असेल, जेव्हा गुन्हा करताना व्यक्ती भारताबाहेर असेल तेव्हा सुद्धा ती ग्राह्य धरल्या जाईल, जसे की ती भारतातच आहे आणि तिने गुन्हा केला आहे. तसेच उपभाग 5 मध्ये या संहितेत अ, ब, क भागात विभागले आहे. अ भागात भारताच्या कोणत्याही नागरिकाने कोणत्याही बाहेरच्या जागी आणि भारताबाहेर केलेले कोणताही अपराध किंवा कोणतेही अपराध यात ग्राह्य धरल्या जातील. उपभाग 5 मधील ब मध्ये या भागात भारतात नोंदणीकृत असलेल्या कोणत्याही जहाजावर किंवा विमानावर, मग ते कोठेही असोत, कोणत्याही व्यक्तीने केलेला कोणताही अपराध ब मध्ये सांगितला आहे. व क मध्ये भारताबाहेर व पलीकडे कोणत्याही व्यक्ती कोणत्याही ठिकाणावरून भारतामध्ये स्थित एखाद्या संगणक साधन, इथे आय टी रिलेटेड गुन्हे हे सांगितले आहेत, हे पण यामध्ये ग्राह्य धरले जाते हे सांगितले आहे. संपत्तीस लक्ष बनवून करीत असलेला अपराध यांना देखील लागू असतील, हे एक नवीन यात ॲड करण्यात आले आहे. म्हणजेच ह्यात कलम अपराध ऑफेन्स या शब्दामध्ये जी कृती भारतात केली गेली तर या संहितेखाली शिक्षा पात्र होईल अशा भारताबाहेर केलेल्या प्रत्येक कृतीचा समावेश आहे. याचे उदाहरण घ्यायचे झालेच तर, जर एखादा भारताचा नागरिक असून पलीकडील कोणत्याही जागी आणि भारताबाहेर खून करतो, तो सापडेल अशा कोणत्याही जागी खुनाबद्दल त्याची चौकशी आणि दोषसिद्धी केली जाऊ शकेल. उपभाग 6 मध्ये भारत सरकारच्या सेवेतील अधिकारी, भूसैनिक, नौसैनिक, वायुसैनिक यांच्या बंडाबद्दल आणि पळून जाण्याबद्दल शिक्षा करण्याबाबत कोणत्याही अधिनियमाच्या तरतुदीवर किंवा कोणत्याही विशेष किंवा स्थानिक कायद्याच्या तरतुदीवर या संहितेमध्ये असलेल्या कोणत्याही गोष्टीमुळे परिणाम होणार नाही. This above all information is referred to as section 1. Thank you.